दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे शहरातील मूळचे रहिवासी असणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा दलित मित्र एम.जी. धिवरे यांचे दिनांक 6 मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेता हरपल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होते। त्यांच्या दुःखद निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। दरम्यान काय होती एम.जी. धिवरे यांची कारकीर्द पाहूयात। धुळे शहरातील मूळचे रहिवासी असणारे एम.जी. धिवरे यांची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तसेच संपूर्ण राज्यात आंबेडकरी चळवळीतील डॅशिंग सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख होती। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। 1957 साली धुळे शहरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीची स्थापना करण्यात आली। या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम.सी. गायकवाड यांनी एम.जी. धिवरे यांना या सोसायटीत राहण्यासाठी आग्रह केला। तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी देखील त्यांच्यामधील सक्रिय कार्यकर्ता आणि चळवळीतील योगदान ओळखून त्यांना या सोसायटीत वास्तव्यास राहण्याची विनंती केली। त्यांच्या विनंतीला मान देऊन एम.जी. धिवरे हे सिद्धार्थ सोसायटीत राहण्यासाठी आल्यानंतर तिथून त्यांनी आपल्या चळवळीला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी रिपाई गवई गटात प्रवेश करून आपल्या कार्याचा धडाका अधिकच वाढवला। वीज वितरण कंपनी नोकरीला असणाऱ्या एम.जी. धिवरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता। यासोबतच नंतरच्या काळात औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर लढा उभारला होता। या लढ्यात धुळे जिल्ह्यातून तसेच उत्तर महाराष्ट्रातून मुख्य नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते। यावेळी विद्यापीठाच्या नामांतरासाठी जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पिंजून काढला होता। एम.जी. धिवरे यांनी माजी मंत्री शालिनी बोरसे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक देखील लढवली होती। तसेच 40गाव विधानसभा मतदारसंघातून देखील त्यांना उमेदवारी मिळाली होती। समाजासोबतच शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली होती। आपल्या विविध मागण्यांसाठी वेळप्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर देखील त्यांनी धरले होते। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्यात सतत सक्रिय राहणारे एम.जी. धिवरे यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।